कुठल्याही नात्यामध्ये म्हणजे असा एक स्वभावविशेष म्हणजे आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही असं आपण म्हणतो. मग काही लोकांना सवय असते की सतत दुसऱ्याचे दोष दाखवायचे, चुका काढायच्या, अगदी छोट्या छोट्या चुका. म्हणजे आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. हं, हं. तर ह्या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात की सतत दुसऱ्याला ब्लेम करत राहायचं किंवा सतत कंप्लेन करत राहायची, तर हे जे स्वभाव आहे त्यामुळे दुखावली जात नाहीत का नाती? हो, नक्की जातात ग. हे जे काही स्वभावातले भाग असतात की नाही, की त्याच्यामध्ये अनेक वेळेला त्या व्यक्तीला कळतही असतं हां, की आपल्या वागण्यामुळे खरं म्हणजे नातं विस्कळीत होतंय, विस्कळीत होतंय. पण तरीही तो स्वभाव वर डोकं काढतो. स्वभाव म्हणजे काय, की तो एक कंडिशन्ड रिॲक्शन आहे ती, की असं झाल्यावरती असं करायचं. म्हणजे किती आया असतील किंवा वडील असतील, की जे मुलांवरती मी आता अजिबात ओरडणार नाही असं रोज रात्री ठरवत असतील. पण दुसऱ्या दिवशी त्यांना ते शक्य होत नसेल. त्याचं कारण की आपला आलेला जो एक कंडिशन्ड रिस्पॉन्स आहे, म्हणून ना तो त्याचा अवेअरनेस आपल्याला नसतो. नात्यामध्ये ना आपल्या विचारांचा, आपल्या संभाषणाचा, आपल्या कृतीचा, भावनांचा हा एक आपल्या स्वतःला अवेअरनेस असणं ना, हे खूप महत्त्वाचं आहे. हा अवेअरनेस कधी हरवतो? जर मी कोणत्याही नात्याला गृहीत धरायला लागतो तेव्हा. हक्कच मानतो ना मी माझा. ही माझी बायको आहे, ही मला समजून घेणारच. हा माझा मुलगा आहे, ह्याने मला समजून घेतलंच पाहिजे. किंवा मी जवळच्या लोकांवर ओरडणार नाही तर कोणावर ओरडणार? हां, दॅट्स राईट. बरोबर. हां, म्हणजे माझा आवाज किती वरचा लागतो ह्याची प्रॅक्टिस कोणासमोर करणार मी? तर अर्थात जवळच्या माणसांच्या सोबतच करणार. हा जो हक्क आहे ना, मगाशी म्हणालो आपण तो हक्क. तर तो हक्क जेव्हा येतो, आपण गृहीत धरतो, त्यावेळेला आपला अवेअरनेस कमी होत असतो. आणि ना कमी होणार बरं का. पुन्हा आपण माणसं आहोत ना, इव्हॉल्व होणारी माणसं आहोत ना. मग ज्या वेळेला आपला अवेअरनेस कमी झाला होता, आपण काय नको ते बोलून गेलो समजा. जवळचा माणूस त्याच्यामुळे सॉलिड हर्ट झालाय. हां, तर मला आता हे समजलं पाहिजे की नातं महत्त्वाचं आहे. मग मी जर कॉन्शियसली अनकॉन्शियसली, जाणता अजाणता जर मी हर्ट केलं असेल, इजा पोहोचवली असेल समोरच्या व्यक्तीच्या भावनांना, तर हाऊ कॅन आय मेक अमेंड्स? मी क्षमा कशी मागेन? किंवा अगदी ना माझं चुकलं सॉरी असं न म्हणता सुद्धा वागणं बदलेन ना. तर वागणं बदलणं ह्या सगळ्यात मोठं सॉरी असतं. आपण 10 वेळा सॉरी म्हणतो पण वागणं थोडी बदलतो. म्हणजे हे मला करता आलं पाहिजे. त्यासाठी ना मला हे स्वतःला सांगता आलं पाहिजे की हे नातं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नात्यांचे कलह घेऊन वेगवेगळी नाती जेव्हा आमच्या सारख्या मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडे येतात, तेव्हा बऱ्याच वेळेला मी पती-पत्नी असतील, मुलगा वडील असतील, त्यांना हा प्रश्न विचारतो की हे नातं तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचं वाटतंय? भले तुम्ही भांडतात, पण हे महत्त्वाचं वाटतंय का? हे माझं वाटतंय का? ह्या नात्यामध्ये आपलेपणा आहे का? ह्याचा विचार करा. आणि कारण हे महत्त्व तुम्हाला कळणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ना, की ते महत्त्वच तुम्हाला कळलं नाही, तर तुम्ही पुढे कसे नेणार? मग तुम्ही काय करणार? जे घडलं नाही, त्याबद्दलच बोलत राहणार. म्हणजे ह्यांनी माझ्याशी हे केलं नाही. आत्ता एक मुलगा आला होता माझ्याकडे. तर तो मुलगा मला काय सांगत होता आज, की OPDमध्ये, माझ्या आई-वडिलांनी माझी डेव्हलपमेंटच होऊ दिली नाही. कारण त्यांनी मला जेव्हा पाहिजे होतं तेव्हा क्रिकेटच्या क्लासला घातलं नाही. बरोबर. आणि आणि आता बघा, बरं आता त्याचे आई-वडील म्हणतायत, की तू अमुक कर, ढमुक कर. तुम्ही त्यावेळी माझ्या विकासाला खीळ घातलीत. आता मी नाही करणार जा. हां, तर तो ब्लेमवरती गेला. त्याच वेळेला तो मुलगा हे नाही बघत, की या मुलाच्या अभ्यासाला त्याला एक स्पेस मिळावी म्हणून त्यांनी खूप आर्थिक हे करून तणावातून जाऊन जागा मोठी घेतली, त्याला खोली दिली. मग मग त्यात काय? त्यांचं कर्तव्यच होतं ते. म्हणजे हा जो भाग तयार होतो की नाही, इथे काय होतं,
माणसं नात्यांमध्ये स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी, भावनिक स्वार्थ असेल किंवा व्यावहारिक स्वार्थ असेल, त्या नात्याला मॅनिप्युलेट करायला लागतात. आणि तो माणसामधला वाईट भाग आहे की जो आमच्यासारख्या लोकांच्या पुढे खूप येतो. या OPDमध्ये जेव्हा लोक येतात अशा तऱ्हेचा भाग घेऊन, आणि लोकांना पुन्हा ते मॅनिप्युलेशन जस्टिफाय करतात लोक. आत्ता जसं मी उदाहरण दिलं हो 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 हो. की एक तर मॅनिप्युलेट करतोय आणि ते जस्टिफाय करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये मीच बळी, म्हणजे नात्यामध्ये ना 2 भूमिका असतात. एक म्हणतो मीच बळी म्हणजे विक्टिम, आणि दुसरा असतो मीच कानपिळी. म्हणजे मी ऑप्रेसर तरी असणार किंवा मी सफरर तरी असणार. तर नात्यांचा अवकाश हा या सगळ्यासाठी नाही आहे, हे आपल्याला कळतं पण वळत नाही. कारण वर्चस्व, सत्ता ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या माणसांच्या मध्ये, समाजामध्ये, देशांमध्ये, नाहीतर एवढी युद्ध कशाला झाली असती. देशादेशांमधली नातीसुद्धा इतकी कलुषित का झाली असती. तर मुळामध्ये तो रिस्पेक्ट, आदर आणि स्वीकार, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाती आपल्याला जर वाढवायची असतील ना, तर कॉमन काय आहे ते बघायला पाहिजे ना, समान काय आहे ते बघायला पाहिजे. म्हणून एखादा पती एक्स्ट्रोव्हर्ट आहे, एखादी पत्नी इंट्रोव्हर्ट आहे, त्यांचं छान चालतं. का? कारण त्या दोघांनी एकमेकांना त्या त्या पद्धतीने स्वीकारलेलं असतं, म्हणून चालतं ना. म्हणजे हा स्वीकार नात्यामध्ये किती महत्त्वाचा आहे, कोणत्याही नात्यामध्ये. म्हणजे गुरु शिष्याचं नातं असो, अगदी कोच आणि खेळाडू यांचं नातं असो, मेंटॉर आणि मेंटी, वरिष्ठ आणि कनिष्ठ कामावरती, व्यावसायिकांमध्ये सिनियर ज्युनियर, तू म्हण कुठलंही नातं जगातलं, पण त्यामध्ये एक डोक्यात घेतलं पाहिजे की नातं आपल्याला ऑटोमॅटिकली चांगलं होऊन मिळत नाही. ते नातं चांगलं करावं लागतं, आणि ते करताना अजून एक गोष्ट जरा बाजूला ठेवता आली तर बरी. तिला आम्ही म्हणतो डिमांड. डिमांड म्हणजे मागणी. मी तुझ्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्यात, आता तू माझ्यासाठी केलंच पाहिजे, आता तू माझ्यासाठी हे केलंच पाहिजेस. केलंच पाहिजेस. डबल च सगळीकडे च. आणि हा जो हट्टी च असतो ना, त्याने नात्यांना जेवढा विस्तव लावलाय ना, तेवढा बाकी कशाने लावला नसेल. तो हट्टी च एकदा आला ना इन प्ले, की तो मग काय हटतच नाही तो. आणि मग त्यामध्ये काय होतं की अशा लोकांना विचारलं ना आपण, मग काय, एखादे पालक असतात ते म्हणतात, मग काय, काहीच नाही का, साधी सुद्धा अपेक्षा करायची. तर तेव्हा मी त्यांना असं म्हणतो की अपेक्षा आणि मागणी ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. मागणीमध्ये च आहे, अपेक्षेमध्ये काय आहे, पूर्ण होणं आणि पूर्ण न होणं ह्या दोन्ही शक्यता धरलेल्या आहेत. पूर्ण न होण्यामध्ये सुद्धा अंशतः, खूप जास्त, संपूर्ण पूर्ण न होणं, ह्या सगळ्या शक्यता धरल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट की मनासारखं होणं ही जशी शक्यता आहे, तसं मनात होतं त्याच्यापेक्षा छान होणं ही शक्यता तुम्ही का नाही धरत? कारण तुम्ही जर नात्यामध्ये ना, समोरची व्यक्ती ही फक्त मनासारखी नाही तर माझ्या मनापेक्षा खूप छानही वागू शकणार आहे, एक लक्षात घेऊया की हे जर मी लक्षात घेतलं ना, माझं वागणं बदलतं. मी तुला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी अनेक सहकाऱ्यांच्या बरोबर काम करतो. तर मी जेव्हा माझ्या कुठल्याही सहकार्याला अमुक एक काम देतो, काही जबाबदारी देतो की बाबा हे करायचं आहे, आमच्यात एक नातं आहे, प्रोफेशनल व्यावसायिक नातं आहे, तसंच ते वैयक्तिक मानवी नातं सुद्धा आहे. मी जेव्हापासून ही गोष्ट ध्यानात धरायला लागलो ना, की अरे, हा माणूस ना माझ्या अपेक्षेच्या बाहेर सुद्धा काम करून दाखवणार आहे, माझ्या काही डोक्यातच नव्हतं इतकं तो छान करू शकणार आहे, ही शक्यता फक्त मी जेव्हा धरायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्या मनासारखं काम होणार नाही. ही शक्यता आपोआप बॅलन्स झाली बघ मनातली. आणि मग मी त्याला ते काम सांगताना, डेलिगेट करताना जास्त आदरपूर्वक, जास्त मैत्रीने करायला लागलो. ह्या माझ्या वागण्यामुळे कोणती पॉसिबिलिटी वाढली, तो मी दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने किंवा अधिकच चांगल्या पद्धतीने
पार पाडेल. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यात आणि माझ्यात आता हा विश्वास, ट्रस्ट निर्माण झाल्यामुळे चुकायला लागलं ना तर तो मला रिपोर्ट करेल. हे कशावरती अवलंबून आहे? ट्रस्ट. आता ट्रस्ट ह्याचा अर्थ काय? ट्रस्ट ह्याचा अर्थ की माझ्या या नात्यामध्ये असलेल्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत? हां. आणि चॅलेंजेस कोणती आहेत? हे मला कळून आता मी म्हणतोय त्या व्यक्तीकडे की अरे माणूस म्हणून माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे. पण तुझ्यामधल्या ना ह्या गुणधर्मांना जरा गडबड आहे बरं का इकडे. तिकडे आपण काम करूया. हं. तो विश्वास देणं आणि त्याचा अर्थ बघा की हा आंधळा विश्वास नाहीये नात्यांमध्ये. ज्या ठिकाणी जे गुण आपल्याला वाढवायचे आहेत ते वाढवायचे, जे अवगुण कमी करायचे आहेत ते ठासून कमी करायचे आहेत. पण माणूस म्हणूनचा स्वीकार आहे. आमचं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, तर आमचं आता हे 37-38 वर्ष आमच्या संस्थेला झाली. आमची संस्था आज प्रेसिडेंट अवॉर्ड विनर आहे. एक मॉडेल किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स इन डी ॲडिक्शन आहे. आणि आम्ही एक ISO मानित संस्था आहोत. आणि माझ्या टीममध्ये आज 60% मंडळी ही व्यसनाधीनतेतून बाहेर पडलेले आहेत. हे सगळे कोण आहेत? हे ॲडिक्ट आहेत आधीच्या काळातले. मग ह्या ॲडिक्टच्या मध्ये परिवर्तन का आणि कसं झालं? तर त्या नात्यामध्ये विश्वास होता माणसावरचा म्हणून. आणि त्या विश्वासाच्या स्पेसमध्ये तुमच्यातले गुण वाढवूया, अवगुण कमी करूया. हे सांगणं होतं म्हणून. हे जेव्हा असतं तेव्हा आपण मग अपेक्षेच्या ट्रॅकला येतो. आणि आपण ना अगदी इथे थांबलो तरी चालेल इन द सेन्स पुढची जी अवस्था आहे ना ती काय आहे, की अपेक्षाही न धरता अनन्य भावाने, हा जो भक्तिमार्गातला शब्द आहे, अनन्य भावाने करत राहणं. बरं तिथे नाही गेलो तरी चालेल हो. अनन्य भाव आपोआप येतो, तो आणता येत नाही. पण अपेक्षेवरती आलो तरच अनन्य भावाकडे जाता येईल ना. मागणीलाच जर अडलो आपण नात्यामध्ये तर नात्यामधली फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता ही कमी होत जाईल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.